बच्चू कडू यांनी पुकारलेल्या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर राज्याच्या कानाकोपऱ्यामधनं जमेल त्या वाहनाने शेतकरी येत आहेत। एक शेतकरी आपल्याला दिसत आहेत, दुचाकी घेऊन आलेले आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत आपण। कुठनं आलेले आहेत? वयोवृद्ध शेतकरी काका दिसत आहेत। काका काय सांगणार, कुठनं आलेले आहेत तुम्ही? बच्चू कडू जयसिंगपूर कुठे आहे जिल्हा? कोल्हापूर जिल्हा। किती किलोमीटरचा प्रवास करून तुम्ही बच्चू कडूंच्या आंदोलनात आले? 900 किलोमीटर। 900 किलोमीटर। किती तास लागले तुम्हाला यायला? 17 तास। काय वाटते तुम्हाला? कर्जमाफी व्हावी अशी बच्चू कडूंची मागणी आहे। शेतकरी आता आहे, आमचा रावशेट्टी साहेब आदेश आहे आमचा, ते संघटनाला या म्हणून त्या प्रकार आम्ही आलाय। किती तास लागले यायला? 17 तास लागले। टू व्हीलर न आले? टू व्हीलरला कंटिन्यू तुम्ही 17 तास? नाही रेस्ट करून। बॅग वगैरे दिसते। किती दिवसाची तयारी आहे? 7-8 दिवसात तयारी आहे। किती वय आहे तुमचं? 65। किती लोक आले तुमच्यासोबत? मग गाडीवर आलाय, त्यांनी 4 व्हीलर आल्यात, मी एकटा गाडीवर आलाय। तो शेतकरी काय उत्पन्न घेता तुम्ही शेतात? आम्ही शेतात ऊस बघतो। काय यावर्षी भाव नाही, काय नाही, परिस्थिती येणार 10 तारखेला साहेब सांगितल्यात, बघू काय होत आहे। आपण बघू शकतो स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा झेंडा घेऊन हे काका या ठिकाणी मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। जवळपास 900 किलोमीटर ते आले सांगते। 17 तासाचा प्रवास दुचाकीवरनं केला। बघू शकतो आपण या दुचाकीवरनं ते काका या ठिकाणी आलेले आहेत। अनेक अडचणीचा सामना करून जे आहे ते नागपुरात दाखल झालेला आहे। ध्यास एकच आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी, कारण शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान जे आहे ते यावर्षी झालेलं आहे। मराठवाड्याला या संपूर्ण ओल्या दुष्काळानं होळपलेलं आहे। विदर्भात देखील सोयाबीनचं नुकसान झालं आणि त्याचमुळं शेतकऱ्यांमध्ये आक्रोश आहे। कर्जमाफी व्हावी म्हणूनच या शेतकऱ्याच्या संपूर्ण लढ्यामध्ये जे आहे ते शेतकरी कसलीही पर्वा न करता मिळेल त्या वाहनाने जे आहे ते या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।